ना मसाले मिक्सरला वाटायची गरज ना जास्त कटकट. फक्त कांदा, टोमॅटो, घरातले मसाले आणि एक बटाटा घातला. थोडासा जाडसर रस्सा ठेवला म्हणजे सुक्या बोंबलाची भाजी एकदम झणझणीत आणि चविष्ट तयार होते. अशी भाजी असेल तर जेवताना एक चपाती जास्तच खाल्ली जाते, हो की नाही? आता ही भाजी बनवण्यासाठी ना मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये हे बोंबील आपल्याला कट करून टाकायचे आहेत. बोंबील तुम्हाला जसे बारीक हवेत, जरा मोठे हवेत त्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता. आता याच्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे. बटाट्यांना तुम्ही आवर्जून टाकत जावा. एक वेगळीच टेस्ट येते भाजीला. भाजीचा रस्सा एकदम असा जाडसर होतो आणि बटाटा पण खूप टेस्टी लागतो सुक्या बोंबलाच्या भाजीमध्ये. आणि इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे. जर आंबट असेल भाजी तर खूपच छान लागते. कोणतीही वशाट भाजी जर आंबट असेल तर खूपच छान लागते. आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या 2-3 ठेचून टाकलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्यासुद्धा आवर्जून टाकाव्या नॉनव्हेजच्या कालवणामध्ये त्याला ना चांगली चव येते. आणि आपले हे घरगुती मसाले टाकलेले आहेत, लाल मसाला, गरम मसाला, हळद पावडर आणि लगेच टोमॅटो टाकून घेतले. आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेच वरनं मीठ टाकायचं आणि ते मीठ चांगलं हलवून घ्यायचं टोमॅटो, जेणेकरून टोमॅटो ना असं गळते पटकन मीठ टाकल्यानंतर ना. आणि लगेच त्याच्यामध्ये आपण टाकलेलं ना म्हणजे गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेले बोंबील आणि लगेच बटाटा टाकून घ्यायचा. भाजी मस्त एकजीव करून घ्यायची त्या मसाल्यामध्ये आणि गरम पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून चांगलं 10-1 मिनटं ना बटाटा तोपर्यंत शिजवून घ्यायचं. आता हे आपलं भाजी रेडी झालेली आहे. रस्सासुद्धा बघू शकता तुम्ही बटाट्यामुळे किती जाडसर चांगला झालेला आहे. आता ही भाजी खूपच टेस्टी लागते. तुम्ही पण करून बघा. आवडला असेल तर लाईक शेअर करा.